हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मी स्वाती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर प्रत्येक इंडियन मॉमला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आपल्या मुलांना आपण पौष्टिक आहार कसा भरवायचा, कारण त्यांच्यासाठी दुकानचा आणि बेकरीचं प्रोडक्ट खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्यांना त्याच्या गोष्टीमध्ये खूप जास्त आवड असते. त्यामुळे ते घरचे चपाती भाजी खायला आपल्याला खूप दमवत असतात. तर मी तुमच्यासाठी एक अशी वेगळी पद्धत घेऊन आले की आपल्या बाळांना भाजी चपाती कशा पद्धतीने भरवायची आणि ते आवडीने भाजी आणि चपाती घरची खातील, तर कशा वेगळा एक ट्विस्ट आणायचा त्या चपाती भाजीसाठी, तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची मुलंही सुद्धा तुम्हाला असंच दमवत असतात का चपाती भाजी खायला. तर ही ट्रिक वापरलात ना तर मुलं घरचे सगळं भाज्या खातील आणि पटकन संपवतील, ते पण आवडीने खातील आणि बनवायला पण खूप सोपं आहे, खूप थोड्याशा वेळेमध्ये आणि एक वेगळ्या ट्विस्टमध्ये लगेचच आपल्या बाळांसाठी घरच्या घरी एक मस्त अशी डिश तयार होते आणि ते आवडीने खातात. चला तर बघूयात ती डिश कोणती आहे आणि ते कशी बनवायची. ही डिश बनवण्यासाठी आपल्याला सॅलड बनवावं लागतं. त्याच्यासाठी आपल्या फ्रीजमध्ये असणाऱ्या सगळ्या फळभाज्या घ्यायच्या. मी इथे सगळ्यात आधी गाजर घेतले. गाजराच्या मधला हा भाग काढून ठेवायचा बाजूला, कारण तो कडू लागतो. आणि त्याच्यानंतर बाकीचे गाजर एकदम पातळ पातळ असे त्याचे लांबडे पीसेस करायचे. मी इथे बनवते असे. त्याचबरोबर सेम टोमॅटोसुद्धा घ्यायचा आणि तशाच प्रकारे तो पण कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर घ्यायचा कांदा, काकडी असेल तर काकडी घ्या. नंतर कोबी घ्यायची थोडीशी, ती पण तशा पद्धतीने कट करायची. थोडीशी कोथिंबीर घ्यायची. आता इथे मी एक अंडं घेते. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तुमची मुलं लहान असतील तर चटणी अवॉइड करा, नसेल तर तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर मॅगी मसाला घालते मी इथे, कारण तो मुलांच्यासाठी खूपच आवडीचा पदार्थ आहे. त्याच्यानंतर मग सगळं मिक्स करून घेतलं, जे आपण ऑमलेटसाठी मिक्स करतो तसं. त्याच्यामध्ये मी चटणी घातली नाही आहे, कारण अंतराला तिखट लागतं. त्याच्यासाठी फक्तच मीठ घातलं होतं आणि तो मसाला. सगळ्यात आधी आता इथे आपल्याला एक चपाती बनवून घ्यायची आहे. रोल बनवण्यासाठी मी इथे चपाती बनवते. जर तुम्हाला मैद्याच्या गोष्टी तुम्ही मुलांना देत असाल तर तुम्ही ते मैद्याची सुद्धा चपाती बनवू शकता, पण मी सांगेन की मुलांना मैदा जास्त देत जाऊ नका. फक्त ही चपाती केलात ना तरी चालेल. त्याच्यामुळे चपातीच आपल्याला भरवायची बाळांना, त्याच्यासाठी मग मी चपातीच बनवते. आता त्या सेमच तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून जे आपण सॅलेड सगळं चिरून घेतलं होतं पातळ पातळ, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालायच्या आणि मस्त परतून घ्यायच्या. आणि आता हे थोडंसं मऊ पडलं की ह्याच्यामध्ये मीठ, गरम मसाला या सगळ्या गोष्टी घालून मस्त असं सगळं एकत्र करून घेऊन साईडला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. आता परत थोडंसं तेल घालायचं आणि जे आता आपण ऑमलेटसाठी ते बनवलं होतं ना अंड्याचं मिश्रण, ते आता तव्यावरती घालून त्याचं मस्त ऑमलेट बनवून घ्यायचं. आणि ऑमलेट बनवत असताना एकदम पातळ बनवा, जाडसर बनवू नका, नाहीतर ते दोन्ही बाजूने छान भाजलं जात नाही. म्हणून मी असं पातळ ऑमलेट बनवलं. आणि हे दोन्ही साईडने भाजलं छान की असं जरा पलटायचं त्याला. त्याच्या पहिला कडा बाजूला काढून घ्यायचं, त्याच्यामुळे ते गोल एकदम होईल आणि फाटणार नाही, कारण पातळ झालं की ते मधून फाटतं. म्हणून मी साईडनी त्याच्या पहिला कडा सगळ्या सुटवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग असं पलटलं तर बघू शकता तुम्ही छान भाजलं येतं. आता हे ऑमलेट तयार झाल्याच्या नंतर दुसरी बाजू जास्त भाजून द्यायची नाही, थोडीशीच भाजायची आणि लगेच पलटायचं. आता जी आपण चपाती बनवली होती ती चपाती त्या ऑमलेटवरती ठेवायची आणि असं दोन्ही आपण हाताने प्रेस करायचं. आणि आता ते पलटून त्याच्यावरती जे आपण सॅलेड बनवून प्लेटमध्ये साईडला ठेवलं होतं ते सॅलेड त्याच्यावरती असं टाकून घ्यायचं. आणि इथे तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता याच्यामध्ये. असं ते सॅलेड घातलं की याच्यावरती आपल्या घरात असणारा टोमॅटो केचप तुम्ही घाला, मेयोनीज वगैरे घालू नका. हे सगळं घातल्याच्या नंतर आता आपल्याला ह्याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे चपातीचा. आणि बघू शकता तुम्ही ही डिश आता मस्त अशी तयार झालेली आहे आणि ही गरम गरमच मुलांना खायला आवडतं, त्याच्यामुळे गरम गरमच सर्व करा. आणि आता याचा असा कट मारून घ्या मध्ये आणि टोमॅटो केचप आणि काही सॅलेडसोबत मी माझ्या अंतरासाठी मस्त अशी डिश रेडी केलेली आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी एक वेळ ही डिश नक्की तयार करा. आणि तुम्हाला माझी ही व्हिडिओ कसे वाटले हे पण मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने अंतराने हे चपाती आणि हा रोल मस्त चवीने संपवला होता. तर मी सांगेन मुलांना नक्की द्या. अंतरा बाळ, गाजर खाल्ल्याने काय होतं? म्हणून गाजर खायचं असतं, होय की नाही?
तर तुम्ही बघितलं आमची अंतरा कशी आवडीने ही गोष्ट खाते. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही नॉनव्हेज तुमच्या मुलांना देत नसाल, अंडी वगैरे देत नसाल, द्यायला हवं आहे, कारण प्रोटीन वगैरे असतं त्याच्यामध्ये, प्रोटीनयुक्त पदार्थ आहे. अंडी मुलांना द्या, छोट्या मुलांना. पण जर तुमच्यामध्ये चालत नसेल, काही लोक व्हेजिटेरियन असतील, त्यांच्या घरी अंडं वगैरे चालत नसेल, तर त्यांनी काय करायचं, बेसनचा चिला बनवतात ना, तर ते बेसनच्या चिलामध्ये चपाती हे करून दिलात तरीही चालेल. त्याच्याऐवजी फक्त चपातीमध्ये भाजी घालायची, टोमॅटोचा केचप वगैरे घालून. अशा पद्धतीचं जसं मी सॅलेड बनवलं ना, तसं सॅलेड बनवा आणि चपातीवरती भाजी आणि ते सॅलेडवर टोमॅटोचं केचप घालून जरी तसा रोल करून दिलात तरीही मुलं खूप आनंदाने खातील. बटाट्याच्या भाजीसोबत पण हा प्रकार करून बघा, खूप छान लागतो. आणि मुलांना एक गोष्ट, मेयोनीज जी आता आली आहे ना, टोमॅटो केचप द्या चालेल, पण मेयोनीज जी आहे ते अजिबात मुलांना देऊ नका. त्याच्यामुळे त्यांचे खूपच जास्त पचन व्हायला ते खूप जड आहे. जरी तुम्ही ते तव्यावरती टाकला तरीसुद्धा ते लवकर करपत नाही. टोमॅटो केचप तसं नाही, लगेच करपतं. मग जेव्हा तव्यावर ते करपत नाही आहे, ती गोष्ट आपल्या पोटामध्ये कशी पचेल? आणि ते छोट्या मुलांसाठी तर खूपच हानिकारक आहे. त्याच्यामुळे मेयोनीज अजिबात मुलांना देऊ नका. टोमॅटो केचप दिलात तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी प्रत्येक वेळेस माझ्या अंतरासाठी काहीतरी वेगळे पदार्थ बनवत असते, कारण तीही मला चपाती खायला खूपच जमवते. पण अशा सगळ्या पौष्टिक गोष्टी त्यांच्या पोटात गेल्या पाहिजेत, म्हणून आपणच काहीतरी वेगळी युक्ती तयार करायची, काहीतरी वेगळा ट्विस्ट आणायचा आणि मुलांना त्या गोष्टी भरवायच्या. तर अशा पद्धतीने मी तिला जेवण घालत असते.